श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी नवीन चॅनल चालू केलेला आहे. तर ज्या ताईंनी नवीन चॅनल चालू केला असेल तर यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड कसा करायचा, आणि जर तुम्हाला यूट्यूबवर नवीन व्हिडिओ म्हणजे चॅनल चालू करायचा असेल ना, तर मी बऱ्याच गोष्टी या आता व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. इथून पुढे असे बरेच व्हिडिओ येतील की बाबा तुम्ही चॅनल चालू केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं म्हणजे बरेच प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर सुरुवातीला काय करायचं, जो तुमचा ईमेल आय डी आहे तो सिलेक्ट करायचा, त्यामध्ये जायचं आणि तिथे बघा व्हिडिओ शॉर्ट्स लाईव्ह असं असतं, तिथं व्हिडिओवर क्लिक करायचं. यानंतर ना तुम्ही आधीच व्हिडिओ ना तयार करून ठेवायचा आपल्या गॅलरीमध्ये. त्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करायचा. व्हिडिओ इथे ना पूर्णपणे ऐकायचा, कारण आपल्याला इथून व्हिडिओ अपलोड करायचा आहे. उगाच काही म्हणजे बऱ्याच वेळेला काहीतरी व्हिडिओमध्ये मिस्टेक असते आणि आपण तसंच अपलोड करून देतो. त्यामुळे व्यवस्थित आधी चेक करायचा आणि त्यानंतर इथे अपलोड करायचा. तर अपलोड करताना इथं पब्लिक असतं, तिथं तुम्ही प्रायव्हेट ठेवायचं, कारण आपल्याला यूट्यूबच्या बऱ्याच सेटिंग करायच्या असतात. त्या सेटिंग केल्याशिवाय कधीच व्हिडिओ पब्लिक करायचा नाही. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे या चॅनेलवर, त्यामुळे हे बघा असं दिसतंय आणि अपलोड केल्यानंतर असं दिसायला लागतं. यानंतरच्या सगळ्यात महत्त्वाच्या सेटिंग असतात त्या आपण वायटी स्टुडिओमध्ये जाऊन करायच्या आहेत. आता तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला वायटी स्टुडिओचं पेज असं दिसेल. एकही सबस्क्रायबर नाही, व्ह्यूज नाही, वॉच टाईम नाही. का तर आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला इथं तिकडे अपलोडिंग चालू असतं, त्यावेळेला वायटी स्टुडिओमध्ये असं प्रोसेसिंगमध्ये दिसत असतं. त्याच वेळेला आपण इथं हे करून घ्यायचं, ज्या काही सेटिंग आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. आता हे बघा नवीन चॅनल आहे आणि यूट्यूबने आपल्याला चॅनल पुढे पाठवला पाहिजे, यासाठी व्हिडिओ पुढे पाठवले पाहिजेत. यासाठी पहिल्यांदा थंबनेल, तुम्ही नवीन असाल सुरुवातीला व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम थंबनेल करत असतं, त्यामुळे ना थंबनेल खूप गरजेचं आहे. ताईंनो प्लीज थंबनेल शिका जर तुम्ही नवीन असाल किंवा यूट्यूबवर चॅनल चालू करायचं असेल तर. आता थंबनेल आपल्या गॅलरीमध्ये असतं, थंबनेलवर क्लिक करायचं. नंतर इथून तुम्ही थंबनेलसुद्धा चेंज करू शकता. आता बऱ्याच ताईंना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तरीसुद्धा सांगते ज्या नवीन आहेत त्या. आणि तुम्ही इथं म्हणजे कस्टम थंबनेलमध्ये जाऊन तिथं जे पाहिजे ते थंबनेल जे तुम्ही गॅलरीमध्ये बनवून ठेवलेलं आहे ते इथं थंबनेल द्या आणि क्लिक करा. यानंतर येतं ते टायटल. हे बघा ज्या दिवशी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच म्हणजे तिथं तारीख येते त्या टायटलमध्ये. तर काही ताईंनी काय केलं आहे, तीच तारीख तशीच ठेवलेली आहे, टायटलसुद्धा चेंज केलेलं नाही. टायटलसुद्धा आपले व्हिडिओ व्हायरल करायचं काम करत असतं आणि टायटलमध्ये भरपूर आहे म्हणजे आहेत बरेच शब्द लिहिण्यासारखे, तेवढे लिहायचे. जेवढं होता होईल तेवढं टायटलमध्ये ना सारांश लिहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे बाबा लोकांनी ठीक आहे थंबनेल जरी आपल्याला प्रॉपर नसेल जमलं तर कमीत कमी टायटल बघून तरी लोक पटकन आपलं व्हिडिओ क्लिक करतील आणि यूट्यूबवर येतील. यामुळे ना व्यवस्थित टायटल टाका. बऱ्याच ताईंनी नुकते 1-2 ओळीचं टायटल टाकलं, असं नाही करायचं. हे बघा टायटलवर पण आपल्या बऱ्याच गोष्टी असतात, किंवा व्हिडिओ जर लोक सर्च करत असतील ना तर सर्च आपल्या टायटलचं नाव त्यांना सजेस्ट झालं, आपण जे टायटल टाकले तेच जर त्यांनी व्हिडिओ सर्चिंगमध्ये टाकलं असेल ना तर आपला व्हिडिओ त्यांना सजेस्ट होतो. त्यामुळं ना टायटलसुद्धा व्यवस्थितच टाकायचं आहे. तुम्ही ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण दुर्लक्ष करतो, पण तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला सांगू का खरंच हे बघा आता मला ह्यातला अनुभव आहेच, पण मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं म्हणजे एवढ्या लवकर चांगला म्हणजे मला रिस्पॉन्स मिळेल यूट्यूबकडनं. आणि सांगायचं असं की या चॅनेलवर आता मला टाकायचं असतं तर मी सगळ्यांना सांगितलं असतं की ह्या दुसऱ्या पण चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा, पण नाही. मला तुम्हाला एकच दाखवून द्यायचं आहे की बिना सबस्क्रायबर जरी कितीही कमी सबस्क्रायबर असले तरी आपण आपला चॅनेल मॉनिटाईज करू शकतो. आता तेच आपण या म्हणजे चॅनेलमधून बघणार आहे कसं होतं आहे ते. यानंतर जे आपण टायटल टाकलेलं आहे ना ते कॉपी करायचं आणि तसंच ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचं. यानंतर टॅगमध्ये सुद्धा टाकायचं. या ज्या सेटिंग आहेत वायटी स्टुडिओतल्या त्यांना तुम्ही ताईंनो प्रॉपर व्यवस्थितच करून घ्या. आता बऱ्याच ताईंचं असं मत आहे की आम्ही सेटिंग करतो
तुम्ही सांगितलेलं प्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स सगळं प्रॉपर सगळं व्यवस्थित करतो, तरीसुद्धा आमच्या व्हिडिओंना व्ह्यूज येत नाहीत. कसं असतं ताईंनो, आपलं बघा शेवटी ना तुमचा कंटेंट कसा आहे, तुमचा व्हिडिओ तुम्ही कसा लोकांच्या समोर सादर करताय त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. जेवढं तुमचं, कारण पहिले 2 मिनटं लोक जर व्हिडिओ टिकून राहिले, त्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला तरच यूट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत असतं. आणि जर टायटल म्हणजे कसं होतं, बऱ्याच जणांची थंबनेल छान आहेत, टायटल छान आहेत, पण व्हिडिओ व्यवस्थित नाहीत. मग असं पण होतं ना, जर व्हिडिओज व्यवस्थित नसले, लोक क्लिक करून आले आणि 2-2, 3-3 मिनटं बघून जर व्हिडिओ सोडून देत असतील तर काय करणार, असं पण आहे ना. यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग टॅग व्यवस्थितच लावायचे. हे नवीन आहे तोपर्यंत तरी या गोष्टी प्रत्येकीनं कंपल्सरी करा. एकदा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत, एकदा आपलं वॉच टाईम कंप्लीट झालं ना, नंतर तुम्ही एकदा तुमचा चॅनेल लोकांना समजला ना, की तुम्ही नंतर नाही केलं, जास्त नाही टाकलं तरी चालेल, पण जोपर्यंत आपलं व्हायरल होत नाही, चॅनेल मॉनिटाईज होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी करा. आणि जर या गोष्टींचं महत्त्व नसतं तर यूट्यूबने दिल्याच नसत्या ना. यूट्यूबनं काय या गोष्टी दिल्या, तर बाबा त्याचं काहीतरी महत्त्व आहे. त्या प्रत्येक ह्याचा काहीतरी यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओंना फायदा होणार आहे, म्हणून तर यूट्यूबने ह्या दिलेल्या आहेत. पण आपण बऱ्याच वेळेला या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. हां, आता एखाद्या व्हिडिओला टाकले आणि तो जर चांगला व्हायरल झाला आणि तिथं जर आपण हॅशटॅग टॅग दिले नसले, याचा अर्थ असा नाही की सगळ्याच व्हिडिओंना द्यायचे नाहीत. कुठून ना कुठून तरी आपला चॅनल पुढे गेला पाहिजे, थोडंफार वॉच टाईम वाढलं पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे. आणि दिलेलं आहे ते प्रत्येक ऑप्शन व्यवस्थितच भरा. आता काहींनी तर नाहीच भरलेलं. आता बघा, शेवटी मी सांगायचा प्रयत्न करत असते, शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. आणि सांगू का, आपल्याला यूट्यूबवर वॉच टाईम कंप्लीट करायचं आहे ना, त्यामुळं का नाही तुम्ही, मला तर वाटतं सुरुवातीपासून लॉंगच व्हिडिओ टाका आणि शॉर्ट्सकडे अजिबात जाऊ नका. मी या चॅनलवर ना एकसुद्धा शॉर्ट्स टाकणार नाही किंवा एकसुद्धा लाईव्ह घेणार नाही. जे काही असेल ना ते फक्त लॉंग व्हिडिओवर चेहरा न दाखवता आपल्याला काम करायचं आहे. आणि खरंच नशिबानं म्हणजे कसं होतं आहे बघायचं आहे मला. म्हणजे मी जेवढा अभ्यास केलेला तेवढ्यातून मला बघायचं आहे की ह्याला यश मिळतं आहे, कसं मिळतं आहे ते. आता मला तर मी सगळे अपडेट देतच राहणार आहे डेलीच्या डेली, की बाबा तिथं काय काय होतं आहे. नंतर अर्नचं पेज कधी अपडेट होतं किंवा वॉच टाईम कधी अपडेट होतो, कुठला वॉच टाईम ह्याच्यासाठी ग्राह्य धरला जातो मॉनिटाईजसाठी, ते सगळं तुम्हाला डिटेल्स व्यवस्थित मी सांगणारच आहे. त्यामुळे प्लीज ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले, कारण ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले त्यांना या व्हिडिओंची काही गरज नाही आहे, ते बघणार पण नाही आहेत, मला माहिती आहे. पण ज्या नवीन आहेत, अजून बाबा चॅनल मॉनिटाईज झाले नाहीत, त्यांची धडपड चालली आहे, त्यांच्यासाठी सांगते. आणि हां, इथं ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओचं टाईम ठरवता तो प्लीज हे बघून घ्या व्यवस्थित. यूट्यूबनं आधीच आपल्याला 24 तासाचं टाईम सांगितलेलं असतं की 24 तासानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. खरं तर त्यांनी जे सांगितले ना त्याप्रमाणेच करायचा प्रयत्न करा. खरंच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येईल. आता बऱ्याच जणी लगेच एडिट करतात आणि लगेच अपलोड करतात, असं करू नका. हे बघा, असं हे प्रॉपर व्यवस्थित आपला व्हिडिओ दिसतो ज्या वेळेला आपलं हे झाल्यानंतर, अपलोड झाल्यानंतर.